मला एकच प्रश्न या माध्यमातून विचारायचा आहे की ज्या पद्धतीचं वागणं या गद्दारांचं झालेलं आहे, कालचा निकाल काहीही जरी जाहीर झालेला असला तरी सुद्धा जो गद्दारकीचा जो डाग आहे ना, तो या ठिकाणी नष्ट होत नाही। आणि म्हणूनच येत्या कालावधीमध्ये या 40 गद्दारांचा आणि किंबहुना रायगडच्या मातीतल्या प्रमुख गद्दाराचं या ठिकाणी जोपर्यंत त्यांना पाय उतार करत नाही तोपर्यंत आम्ही शिवसैनिक या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत। या स्नेहलताई जगतापनी जी काही अक्कल पाजवलेली आहे, आमदार साहेबांना त्या म्हणतात, आमचे आदरणीय आमदार भरतशिवजी गोगावले जे आज महाराष्ट्राचे विधिमंडळाचे प्रतोद आहेत, त्यांना त्या सांगतायत की आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत आणि तुमच्या कपाळावर गद्दारीचा डाग आहे। आणि म्हणून मला खऱ्या अर्थाने आज बोलायची इच्छा झाली। अहो, निष्ठावंत शिवसैनिक ह्या कोणाला सांगतायत? अहो, काल तुम्ही आलेल्या, तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक म्हणून स्वतःला संबोधू नका। शिवसेना या 4 अक्षरी पवित्र मूलमंत्राचा, शिवसेनेचा शी माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही सांगताय निष्ठावंत शिवसैनिक? अहो, स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही 10 पक्ष बदलणारे, काँग्रेस, राष्ट्रवादी, व्हाया उबाटा, तुम्ही सांगताय गद्दार? अहो, खरे गद्दार तर तुम्ही आहात। आणि जे बाळासाहेबांचे विचार कार्यरत आहेत, ज्या बाळासाहेबांच्या विचारामध्ये जे कार्यरत आहेत, ज्यांनी पक्षाला शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना म्हणून नाव दिलं, ते गद्दार। अहो, तुम्ही महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष काय झालात? तुम्हाला आमदारकीची स्वप्न पडायला लागली, दिवा स्वप्न पडायला लागली। तुम्ही आमदार साहेबांची अनेक वेळा भाषणं ऐकली, तर आमदार साहेब आमचे काय म्हणतात तुम्हाला? अहो, माझ्या त्या मुलीप्रमाणे आहे, आम्हालाही खूप वेगळ्या पद्धतीची भाषाशैली वापरता येते, पण आमच्यात ते संस्कार नाही आहेत। ते तुम्हाला मुलीप्रमाणे वागवत असतील तर तुमची पण थोडीशी भाषाशैली जरा चांगली ठेवा ताई। आपण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष झालात, फार मोठ्या नाही झालात। हे बघा, तुम्ही आमच्या आमदारांना बोलाल ना तर आम्ही सहन करणार नाहीत। आमचा तो बाप माणूस आहे, तुम्हाला आम्ही आजच्या या निमित्ताने सांगतो। त्यांना जर तुम्ही बोललात ना तर बाप म्हणून तुम्हाला पण आम्ही सोडणार नाही, तशीच उत्तरं तुम्हाला मिळतील, हेही आजच्या निमित्ताने सांगते। आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे आमदारकीची स्वप्न पाहताय ना, ती धुळीस मिटवल्याशिवाय आम्ही दक्षिण रायगड म्हणून आजच्या या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छिते की आज तुम्ही केलेली जी वक्तव्य आहेत, आज तुम्ही केलेली जी काही भाषणं आहेत, ते निश्चितच निषेधार्थ आहेत, हे देखील तुम्हाला मी आज सांगते। स्नेहल जगताप, आपणच खऱ्या गद्दार आहोत। अहो, शिवसेनेची तत्व आणि विचार घेऊन जन्माला आलेल्या आम्हाला तुम्ही शिवसेना समजून सांगण्याची गरज नाहीये। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत, मानबिंदू आहेत, आणि त्यांना तुम्ही नेते म्हणताय। आम्हाला शिवसेना शिकवू नका। अहो, ज्या पक्षाने, काँग्रेसने तुमच्या वडिलांना आमदारकी दिली, तुम्हाला नगराध्यक्ष पद दिलं, फक्त राजकीय स्वार्थापोटी तुम्ही त्यांना सोडून उबाटा गटामध्ये गेलात। म्हटल्यावरती गद्दार कोण? तुम्ही। गद्दारीचा शिक्का हा तुमच्या कपाळावरती आहे, संधी साधू आहात तुम्ही। निकालाचा विचाराल तर निकाल तुमच्या बाजूने लागला असता तर तो बरोबर, तो आमच्या बाजूने लागला, सत्याच्या बाजूने लागला तर कायद्याची पायमल्ली। अहो, स्वप्न कोणी पण बघतात हो जगतापताई, पण कालच्या निकालानंतर तुमच्या पायाखालची जी वाळू सरकली ना, त्याच्यामुळे निष्ठावंत हा शब्द नव्याने तुमच्या डिक्शनरीमध्ये दाखल झालेला आहे। आणि आमचे आमदार साहेब रायगडचे निष्ठावंत शिवसैनिक हे तुम्हाला लेकीसारखं मानतात आणि तुम्ही त्यांचा एकेरीमध्ये उल्लेख करताय। असो, संस्काराचा भाग येतो। आणि तुम्ही जे काय आव्हान दिलंय ना आम्हाला, अहो, आमच्या आमदार साहेबांनी एवढी विकास कामं केलेली आहेत, गोरगरीब जनतेला एवढी मदत केलेली आहे की येत्या 2024च्या निवडणुकीत तुम्हाला ही जनताच दाखवून देणार आहे। जरा काचा खाली करा गाडीच्या, म्हणजे तुम्हाला जग समजेल। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।